नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र हा टॉपिक बघायचा आहे. आता भारतीय राज्यघटनेमधला भाग 1, टोटल भाग 25 आहेत. शेवटचा आकडा भागाचा बघितला तर 22वा शेवटचा आकडा आहे भागांमध्ये. 3 पोट भाग आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे टोटल 25 भाग आज राज्यघटनेमध्ये आहेत. भाग म्हणजे काय हे जर कोणाला कळलं नसेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये जावा, 19व्या क्रमांकाचा व्हिडिओ लेक्चर चेक करा, त्याच्यात तुम्हाला भाग म्हणजे काय क्लिअर होऊन जाईल. आता पहिला भाग, भारतीय राज्यघटनेमधला पहिला भाग जो आहे ना, तो पहिला भाग म्हणजेच काय, संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र, हा पहिला पॉईंट आहे. आता याच्यामध्ये संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र हा पूर्ण टॉपिक जो आहे ना, तो आपल्याला दोन दृष्टिकोनातून अभ्यासावा लागतो. 2 दृष्टिकोन म्हणजेच काय, एक घटनात्मक दृष्टिकोन आणि एक ऐतिहासिक दृष्टिकोन. आता घटनात्मक दृष्टिकोन म्हणजेच काय, तर कलम 1 ते 4 मध्ये काय काय दिलेलं आहे, हा झाला माझा घटनात्मक दृष्टिकोन. आणि ऐतिहासिक दृष्टिकोन म्हणजेच काय, राज्य निर्मितीचा क्रम कसा आहे, राज्य निर्मिती कशी होत गेली तो म्हणजे त्याचे साल. आणि या दोन्ही पॉईंटवरती म्हणजे घटनात्मक दृष्टिकोन म्हणजेच कलम 1 ते 4 मध्ये काय दिलेलं आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारतात. आणि राज्यांचा जो काही निर्मितीचा सिक्वेन्स आहे, त्याचं साल आहे, याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात. बरं, आता पुस्तकाच्या सिक्वेन्सनुसार जर गेलो तर पुस्तकामध्ये कसं दिलेलं आहे, पहिले 1 ते 4 कलमांचं स्पष्टीकरण केलेलं आहे, नंतर ऐतिहासिक दृष्टिकोन त्यांनी घेतलेला आहे, म्हणजेच निर्मितीचा क्रम घेतलेला आहे. मी थोडंसं इथं उलटं करणार आहे, समजण्यासाठी कसं योग्य आहे. तर पहिला आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन बघायचा आहे आणि नंतर कलम 1 ते 4 मध्ये काय दिलेलं आहे तो पॉईंट बघायचा आहे. आता मी एक एक पॉईंट सुरू करतो इथं. पहिल्यांदा आपण ऐतिहासिक दृष्टिकोन त्या पॉईंटकडे जाऊयात आणि नंतर मग आपल्या कलम 1 ते 4 मध्ये येऊयात. बघा, आता भारत ज्या वेळेस स्वतंत्र झाला ना, आता मी ॲक्च्युअलमध्ये लेक्चरला स्टार्ट करतोय, नीट लक्षपूर्वक ऐका, एक एक लाईन नीट समजून घ्या. आत्तापर्यंत जेवढे प्रश्न विचारलेले आयोगाने, सगळ्या प्रश्नांचा पॉईंट जो काय आहे तो प्रत्येक पॉईंट मी आपल्या नोट्समध्ये या स्लाइड्समध्ये क्लिअर केलेला आहे. आणि सर्वात शेवटी काही प्रश्नसुद्धा ॲड केलेले आहेत मी या टॉपिकवरचे. थोडेसे अवघड प्रश्न पण घेतलेले आहेत, काही सोपे सुद्धा घेतलेले आहेत. बरं, नीट लक्षपूर्वक ऐका, काय काय पॉईंट सांगतोय, एक एक शब्द नीट ऐका. बघा, आता पहिला पॉईंट, भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला ना, स्वतंत्र कधी झाला, 15 ऑगस्ट 1947ला. त्यावेळेस भारतामध्ये एकूण प्रांत किती होते. आता बऱ्याच जणांना माहिती नसता हा पॉईंट. प्रांत किती होते, तर 11 प्रांत होते. आता प्रांत म्हणजेच काय, ज्या ठिकाणी ब्रिटिश गव्हर्नर असायचा त्याला आपण काय म्हणणार, प्रांत. जसं की आपल्या सर्वांनाच एक कॉमन 3 प्रांत सगळ्यांनाच माहिती असतात. बंगाल एक माहिती असतो, मुंबई एक माहिती असतं, मद्रास एक माहिती असतो. हे 3 प्रांत तर सगळ्यांनाच माहिती असतात. त्याच्यानंतर आपण जर ॲड केलं त्याच्यामध्ये तर बंगाल, बिहार ओरिसा पण त्याच्यामध्ये प्रांत होता. म्हणजे 11 प्रांतांमधले मी इथं 5 प्रांत मी तुम्हाला आत्ताच सांगितले. कुठले कुठले, बंगाल, बिहार, ओरिसा, मुंबई, मद्रास, हे 5 प्रांत. आपल्याला कुठले होते असं काही विचारणार नाहीयेत. 11 हा आकडा लक्षात ठेवा. 11 प्रांत होते. आणि राजे महाराजे किती होते पूर्ण हिंदुस्थानात म्हणतोय मी. ज्यावेळेस मी हिंदुस्थान शब्द वापरतोय त्यावेळेस त्याचा अर्थ काय घ्यायचा आहे, आत्ताचा भारत, आत्ताचा पाकिस्तान आणि आत्ताचा बांगलादेश, हे तिघांचा त्यामध्ये अर्थ आला. आत्ताचा हिंदुस्थान जो आहे त्याच्यामध्ये टोटल 11 प्रांत होते ब्रिटिशांचे आणि 562 राजे होते. राजे किती होते, 562. आता 562 राजे म्हणजे काय, याचा अर्थ काय झाला माहिती का, 562 भारतामध्ये आपल्या एकूण देश होते असं म्हणू शकतो आपण. 562 आपल्या भारतामध्ये किती होते, देश होते वेगवेगळे. आणि माउंट बॅटननी काय सांगितलं होतं, आपण निर्मितीच्या पॉईंटमध्ये सांगितलंय, माउंट बॅटननी सांगितलं होतं की तुम्हाला म्हणजे त्या राजांवरती तुम्ही सोडून दिलं की तुम्हाला कुठल्या देशात जायचे, पाकिस्तानमध्ये जायचे का भारतात जायचे का तुम्हाला स्वतंत्र राहायचे, हा निर्णय त्या राजावरती सोडून दिला. आता तुम्ही हा मॅप जर नीट पाहिला ना, 1947चा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेसचा मॅप मी इथं घेतलेला आहे बघा. हा आता तुम्हाला इथं दिसत असेल बघा, ब्रिटिश टेरिटरी. आता इथं बघा भगव्या कलरमध्ये जे दिलेले आहेत ते ब्रिटिश टेरिटरी म्हणजे ब्रिटिशांचं राज्य त्या ठिकाणी. नंतर हे जे जांभळ्या रंगामध्ये जे दिसतंय आपल्याला प्रिन्सली स्टेट्स म्हणजेच काय, राजे महाराजांचं राज्य. आता याच्यामध्ये मॅपमध्ये जर आपण नीट जर चेक केलं तर आपल्याला जे कुठले कुठले काढतायत बघा. इथं हा एक कळतोय, हा काय होता, हैदराबाद स्टेट. त्याच्यानंतर हा जम्मू काश्मीर स्टेट. इथं राजस्थानमध्ये असतील, इथं कच्छ, सौराष्ट्र, म्हणजे बारीक बारीक असे राजा महाराजांचं त्या ठिकाणी राज्य होतं. आता या राजांकडं
2 पर्याय होते किंवा 3 पर्याय होते म्हणू शकतो आपण. पाकिस्तानमध्ये जायचे, भारतात जायचे किंवा स्वतंत्र राहायचे, असे 3 पर्याय त्यांच्याकडे होते बघा. 3 पर्याय. आता 562 राजे, हा पॉईंट कळला असेल तुम्हाला. 562 राजे महाराजे होते. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा रोल खूप मोठा रोल आहे बघा. या सगळ्या राजे महाराजांना भारतात आणण्यामध्ये सर्वात मोठा रोल जर कोणाचा असेल तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा रोल खूप मोठा आहे बघा. आता नीट एक एक पॉईंट बघा. स्टेट डिपार्टमेंट नावाचं एक खातं त्या ठिकाणी सुरू केलं आणि त्याचे अध्यक्ष कोणाला बनवले? सरदार वल्लभभाई पटेल यांना त्याचा अध्यक्ष बनवलं. आणि 562 पैकी जवळपास 552 भारताच्या साईडला आले आणि 10 फक्त कुठे गेलेले आहेत? पाकिस्तानमध्ये गेलेले आहेत. नीट समजून घ्या काय सांगितलं पॉईंट बघा. 562 होते. या 562 पैकी 500 जवळपास 49 जे आहेत हे भारतात आले. हे 10 कुठे गेले? पाकिस्तानमध्ये गेले. आणि आता इथं उरलेले जे 3 जण आहेत का, ते 3 म्हणजेच कोण आहेत? जम्मू काश्मीरी, जुनागढे आणि हैदराबादी. 3 जण भारतात आलेले नव्हते. ते म्हणत होते आम्हाला सेपरेट राहायचे. कोण? नीट लक्ष द्या. 3 जण म्हणत होते आम्हाला सेपरेट राहायचं. मग ते 3 जण कोण कोण होते? तर जम्मू काश्मीर एक होता, हैदराबाद एक होता आणि जुनागढ एक होता. हे 3 काय म्हणत होते? आम्हाला स्वतंत्र राहायचे. 562ची फोड काय केली? नीट लक्ष द्या. 562 मधले 10 कुठे गेले? पाकिस्तानमध्ये. 3 जण म्हटले आम्हाला स्वतंत्र राहायचे. म्हणजे 549 कुठे आलेले आहेत? भारतामध्ये आलेले आहेत. आणि आता हे 3 येणं बाकी. आता हे 3 कसे आले त्याचा सिक्वेन्स पण विचारलाय, तारीख विचारली, त्याचं साल पण विचारलेले. प्रत्येक पॉईंटवरती प्रश्न विचारलेले तिथं बघा. आता काश्मीर कधी आला भारतात? एकदम शॉर्टमध्ये संपवतो मी पॉईंट हा, कारण की ॲक्च्युअलमध्ये हा पॉईंट हिस्ट्रीचा आहे आणि मी इथं हिस्ट्री सांगू शकतो तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही आहे मला सांगायला. पण सांगायला गेलो तर लेक्चरची लेंथ खूप मोठी वाढेल. आधीच जवळपास आजचा टॉपिक जो आपला जवळपास माझा अंदाज आहे जवळपास 1 ते 1.5 तासाच्या आसपास जाईल, 2-3 व्हिडिओ लेक्चर मिळून. आता काश्मीर भारतात कधी आला? तर 26 ऑक्टोबर 1947ला. त्यांचा हरिसिंग नावाचा एक राजा होता. त्यांनी काय केलं? सही केली आणि भारतामध्ये काय झालं? सामील झाला. भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर सामील झालेलं आहे. नीट लक्ष द्या. 2 महिने 11 दिवसाच्या नंतर त्यांनी सही केली आणि भारतामध्ये सामील झाला. हिस्ट्री मी काय सांगत नाही, ते तुम्ही हिस्ट्रीच्या पुस्तकात वाचून घ्या. भारतात काश्मीर कधी आला? 26 ऑक्टोबर 1947ला आला. त्याच्यानंतर जुनागड म्हणजे गुजरातमधला, सौराष्ट्रामधला जो पार्ट येतो बघा खालच्या साईडचा, तो जुनागड. आता जुनागड तो पण म्हणत होता आम्हाला सेपरेट राहायचे. मग तो पण भारतात कधी आला? तर फेब्रुवारी 1948ला आला. आता तिसरा घटक कोण आहे? हैदराबाद भारतात कधी आला? 17 सप्टेंबर 1948ला भारतात आला. आता मी फक्त कधी आला हा पॉईंट सांगितला मी इथं. आता नीट पुढचा पॉईंट जो आहे तो नीट लक्षपूर्वक ऐका. काय सांगतोय मी? काश्मीर जो आहे ना, काश्मीर भारतात कसा आला? हरिसिंगने सही केली, सही करून भारतात आला. सामील नाम्यावरती सही केली आणि आला. सामील नामा म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात बघा? इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन असं काहीतरी नाव आहे बघा, इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन. त्याच्यावरती सही केली, भारतात आला. जुनागड भारतात कसा आला? तर सार्वमत घेऊन भारतात आला. म्हणजे जनतेमध्ये मतदान घेण्यात आलं की तुम्हाला पाकिस्तानमध्ये जायचं का भारतात जायचंय, मतदान करा. आणि जनतेने कुणाकडे कौल दिला? भारताकडे कौल दिला. म्हणून जुनागड कुठं आला? भारतामध्ये आला. पुढचा पॉईंट हैदराबादमध्ये काय झालं? पोलीस कारवाई केली. म्हणजे चारही बाजूने आपण काय केलं? पोलीस आतमध्ये घुसवले आणि त्याला नाव काय ठेवलं आपण? ऑपरेशन पोलो. कंबाईन 2018 मी असं लिहिलेलं आहे, ऑपरेशन पोलो. याच्यावरती प्रश्न विचारलाय त्यामुळे मी तसं लिहिलेलं तिथं. हैदराबाद भारतामध्ये विलीन करून घेण्यात आला. त्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवलं? तर ऑपरेशन पोलो हे ऑपरेशन राबवले. म्हणजे 3 राज्य भारतात विलीन झाले आणि तिघांचं विलिनीकरणाचा प्रोसेस तिघांची वेगवेगळी. बघा काश्मीरसाठी काय? सामील नाम्यावरती सही केल्या. जुनागडसाठी काय? सार्वमत घेण्यात आलं. आणि हैदराबादसाठी काय? हैदराबादमध्ये काय केलं? पोलीस कारवाई. आणि त्याला नाव काय ठेवलं? ऑपरेशन पोलो असं नाव ठेवलं. आता हे 3 जण भारतात आले. त्याच्यानंतर 26 जानेवारी 1950ला भारतीय राज्यघटना लागू झाली. भारतीय राज्यघटना काय झालेली आहे? 26 जानेवारी 1950ला लागू झाली. आता भारतीय राज्यघटना लागू झाली त्यावेळेस मूळ राज्यघटनेमध्ये किती राज्य होती? नीट लक्ष देऊन ऐका. मूळ राज्यघटनेमध्ये किती राज्य होती? तर 29 राज्यांची नावांची लिस्ट होती. मूळ राज्यघटनेमध्ये किती नाव होती? 29 राज्यांची नाव होती. आता
ती 29 राज्य जी आहेत ना ती 4 गटात डिवाइड केली होती. 4 गटात डिवाइड केली होती. ते 4 गट म्हणजेच काय अ ब क ड, अ ब क ड असे 4 गट केले होते. आता अ गटात किती होते 9, ब गटात किती होते 9, क गटात किती होते 10 आणि ड गटात किती होते 1. लक्षात ठेवायला सोपं आहे, अवघड काहीच नाही. अ ब क ड 9 9 10 1 बस. आता भाग अ मध्ये कोण होतं तर पूर्वीचे ब्रिटिश प्रांत जे होते ना, मागाशी आपण पाहिलं बघा, भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारतात ब्रिटिश प्रांत किती होते 11 प्रांत होते. 11 मधले 2 प्रांत काय केले असतील आपण नष्ट करून ते शेजारी वगैरे विलीन केले असतील, म्हणजे दुसऱ्या प्रांतामध्ये विलीन केले असतील. भाग अ मध्ये एकूण किती होते 9 पूर्वीचे ब्रिटिश प्रांत, त्यालाच काय म्हणतात गव्हर्नरांचे राज्य, म्हणजे ज्या ठिकाणी गव्हर्नर होता ती राज्य असं म्हणू शकतो आपण. पुढं भाग ब मध्ये कोण होतं पूर्वीचे संस्थानांचा गट होता बघा, पूर्वीचे संस्थान. आता संस्थानामधले 3 संस्थान तर मी तुम्हाला आत्ताच सांगितले, कोण कोण, जम्मू काश्मीर एक, जुनागड एक, हैदराबाद एक. हे तिघं पण कशामध्ये असणार भाग ब मध्ये असणार. भाग क मध्ये कोण होतं म्हणजे भाग क मध्ये किती होते 10 होते, ते किती होते केंद्रशासित क्षेत्र असं सांगितलं आणि त्यांनाच काय नाव ठेवलं कमिशनर यांची राज्य असं नाव ठेवलं. आणि भाग ड मध्ये फक्त एकच होता अंदमान निकोबार. आता मी याला व्हाईट बॉक्स केलाय म्हणजे याच्यावरती प्रश्न विचारलाय. कधी विचारलाय मग PSI मेन्स 2016, म्हणजे 2016ची ॲड होती ती 2017 बहुतेक जून महिन्यात, जून 2017 मध्ये ही परीक्षा झाली होती बघा. जून 2017 PSI मेन्सची परीक्षा झाली होती. त्याच्यामध्ये जोड्या लावायला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न तुम्ही एकदा चेक करून घ्या बघा. मी इथं काय सांगतोय तो प्रश्न फक्त एक आढावा सांगतो. अ आणि ब गट असे जोड्या लावायला दिले होते. अ गटामध्ये भाग अ, भाग ब, भाग क, भाग ड असे 4 पॉईंट दिले होते आणि अपोजिट साईडला जोड्या लावामध्ये हे पॉईंट दिले होते. मग ते आपल्याला जोड्या लावायच्या होत्या. भाग अ ला काय म्हणणार आपण पूर्वीचे ब्रिटिश प्रांत म्हणणार. भाग ब ला काय म्हणणार पूर्वीचे संस्थानांचा गट म्हणणार. भाग क ला काय म्हणणार केंद्रशासित क्षेत्र म्हणणार. आणि भाग ड मध्ये फक्त एकच आहे अंदमान निकोबार. हे जोड्या लावायला एकदा प्रश्न विचारून गेलेला आहे, परत एकदा रिपीट होऊ शकतो, पाठ ठेवा ह्या पॉईंट. आता मूळ राज्यघटनेमध्ये एकूण किती राज्य होती सांगितलं मग आपण, तर 29 राज्यांचा समावेश होता. किती 29. पण फक्त ही 29 राज्यांचं डिवायडेशन करून भागत नव्हतं बघा. जवळपास पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या प्रदेशासाठी आंदोलन केलं जात होतं की आम्हाला सेपरेट राज्य द्या, आम्हाला सेपरेट राज्य द्या. त्याच्यामध्ये महाराष्ट्र पण पुढं होता आणि आंध्र प्रदेश पण पुढं होता. दोघं पण पुढं होते म्हणजे स्वतंत्र राज्यासाठी. मग त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा बघा आता याच दरम्यान म्हणजे घटना ज्यावेळेस निर्मिती चालू होती त्याच वेळेस पहिला एक आयोग नेमला गेला. त्या आयोगाला नाव काय दिलं SK धर आयोग. SK धर आयोग हा कधीचा आहे 1948 आहे. बरं आता इथं मी एकच पॉईंट सांगतो तुम्हाला. SK धर आयोग काय म्हटले, भाषा हा निकष असला नाही पाहिजे, म्हणजे भाषेच्या आधारावरती राज्य बनलं नाही पाहिजे, म्हणजे एक भाषा एक राज्य असं नको SK धर असं म्हण. बस एवढंच एक पॉईंट लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर JVP समिती आली 1949ला. JVP समिती आता काही ठिकाणी 1948 दिलेलं असतं, काही ठिकाणी 1949 दिलेलं असतं. तो थोडा फरक असू शकतो बघा. आपल्याला काही साल विचारला नाही आत्तापर्यंत, त्याच्यामधले सदस्य विचारलेले आहेत एकदा. JVP समिती. आता JVP याच्यामध्येच फुल फॉर्म आहे सदस्यांचा. J म्हणजेच काय जवाहरलाल नेहरू, V म्हणजेच काय वल्लभभाई पटेल, P म्हणजेच काय पट्टाभी सीतारामय्या. हे 3 जण त्याच्यामध्ये सदस्य होते. आता ही काय सरकारची समिती नव्हती, हा पॉईंट एक नीट लक्षपूर्वक ऐका. ही सरकारची समिती नव्हती. JVP समिती जी होती ना ही सरकारची समिती नव्हती. ही कुणाची होती तर काँग्रेस अंतर्गत समिती होती, म्हणजे काँग्रेस पक्षाची एक समिती होती. त्याच्यानंतर राज्य पुनर्रचना आयोग. बरं आता या सगळ्या पॉईंटवरती कधी ना कधीतरी प्रश्न विचारलेले. बॉक्स मी काढलेला आहे बघा इथे एवढा. या सगळ्यावरती प्रश्न विचारून झालेले आहेत. सगळे एकूण एक पॉईंट आपले तोंडपाठ असले पाहिजे. राज्य पुनर्रचना आयोग कधी स्थापन झाला 1953ला स्थापन झाला. त्यालाच काय म्हणतात पाक आयोग असं पण म्हणतात. आता पाक आयोग म्हणजे काय तर बऱ्याच जणांना वाटेल की पाकिस्तानचा काही संबंध आहे का त्याच्यामध्ये, तर नाही. त्याच्यामध्ये 3 जण सदस्य होते आणि तिघांचं पहिलं अक्षर घेऊन त्याला शॉर्ट फॉर्म बनवला होता पाक असा. आता P म्हणजेच काय KM पन्नीकर मधला P घेतला, KM पन्नीकर याच्यामधला P घेतला. फाजल अली मधला A घेतला. हृदयनाथ कुंजरू मधला K घेतला आणि काय शब्द तयार केला पाक, म्हणून त्याला पाक आयोग असं सुद्धा म्हटलेले.
अहवाल कधी दिला हा पण पॉईंट विचारलेला आहे, स्टेटमेंटमध्ये विचारला होता. 56ला अहवाल दिला असं स्टेटमेंट होतं ते, जे की रॉंग स्टेटमेंट होतं. त्यामुळं प्रश्न विचारलेला याच्यावरती. त्यामुळं मी सांगतोय बघा, साल लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवायचं इथं, 53ला स्थापना, 55ला अहवाल, 56ला कायदा. बस 3 साल लक्षात ठेवा. 53ला स्थापना, 55ला अहवाल दिला, 56ला कायदा केला. बस हे 3 साल याच्यामध्ये लक्षात ठेवायचे तिथं. आता अहवाल 55ला दिला त्यावेळेस त्यांनी काय शिफारस केली, जे तुम्ही 29 राज्य बनवलेत ना राज्यघटनेमध्ये, 29 राज्य, त्याची पुनर्रचना करा आणि त्याच्यामध्ये 16 राज्य निर्माण करा आणि 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करा. असं कोण म्हणते? राज्य पुनर्रचना आयोग, म्हणजेच कोण? पाक आयोग असं म्हणते बघा. आता त्याच्यावरती 56ला कायदा केला. 1956ला संसदेमध्ये काय झालं, तो कायदा मांडण्यात आला, त्याच्यावरती बहुमत झालं, कायदा बनला. 56ला कायदा बनला. मग तो 56ला कायदा कधी मंजूर झाला? 31 ऑगस्ट 1956ला तो काय झालेला आहे? मंजूर झालेला आहे. हा पण पॉईंट स्टेटमेंटमध्ये एकदा विचारलेला आहे. राज्य पुनर्रचना आयोगाचा कायदा 31 ऑगस्ट 1956ला मंजूर झाला, तर स्टेटमेंट 100% करेक्ट. हे स्टेटमेंट एकदा विचारून झालेले. आता पुढं, आता याच्या ज्या शिफारसी होत्या 16 राज्य 3 केंद्रशासित प्रदेश, या शिफारसी आहेत अशा लागू केल्या का? तर नाही, आहेत अशा लागू केल्या नाही. त्याच्यामध्ये चेंजेस केले. म्हणजे चेंजेस म्हणजेच काय चेंजेस केले? मग 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश बनवले. म्हणजेच काय, 1 नोव्हेंबर 1956 रोजी त्या मूळ राज्यघटनेमध्ये जे 29 राज्य होते ना, त्या 29 राज्यांचं विभाजन केलं, फोड केली आणि परत एकदा नवीन सीमा तयार केल्या. आणि त्या सीमांना काय म्हणतो आपण? 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश असं म्हणतो बघा. 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश. हे 1 नोव्हेंबर 1956ला लागू झाला कायदा. आता तुम्ही जर बघितलं ना, तर बऱ्याच राज्यांचा, जवळपास एक 7-8च्या आसपास राज्य असतील ज्यांचे स्थापना दिवस आहे, राज्य स्थापना दिवस हा 1 नोव्हेंबर आहे. जसं की उत्तर प्रदेश, तुम्ही चेक करा, उत्तर प्रदेशचा स्थापना दिवस चेक करा, काय 1 नोव्हेंबर असेल. तमिळनाडूचं एक चेक करा, 1 नोव्हेंबर असेल. 1 नोव्हेंबर का आहे? कारण की हा कायदाच लागू कधी झाला? 1 नोव्हेंबरला झाला. आणि त्याच्यानंतर जे नवीन राज्य निर्माण झाले ना, ते नवीन निर्माण झालेल्या राज्यांची डेट जी आहे ती डेट वेगवेगळी असेल. आता 1956 पर्यंत आलो, पण याच्या मधोमध्ये एक पॉईंट अजून एक राहतो, तो 1953चा. तो म्हणजेच कुठला? आंध्र राज्याचा. आंध्र राज्य याचा एक पॉईंट राहतो बघा. आता तो पॉईंट क्लिअर करतो मी इथं. आता ही जी प्रोसेस चालू होती राज्य निर्माणाची, त्याच दरम्यान ऑक्टोबर 1953ला तेलुगू भाषिक म्हणजे मद्रास राज्यातून तेलुगू भाषिक प्रदेश वेगळा केला आणि कुठलं राज्य निर्माण केलं? तर आंध्र राज्य निर्माण केलं. आंध्र राज्य. हा प्रश्न पूर्वी खूप वेळा MPSCला विचारून झालेला आहे आणि आता क्लास 3ला सारखं विचारतात. काय प्रश्न असतो? भाषेच्या आधारावरती पहिले गठीत झालेलं राज्य कोणते? तर कुठले? आंध्र राज्य असतं. कुठलं? आंध्र राज्य. भाषेच्या आधारावरती गठीत झालेलं पहिलं राज्य आंध्र राज्य. आता इथे एक कन्फ्युजनचा पॉईंट आहे. माझं कन्फ्युजन नाही आहे, जे प्रश्न टाकतात किंवा ज्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत त्यांच्या कन्फ्युजनचा पार्ट आहे. तो काय कन्फ्युजनचा पार्ट आहे तो पण तुम्हाला सांगतो. हा प्रश्न विचारतात आणि उत्तर काय देतात? आंध्र प्रदेश असं उत्तर देतात. आंध्र प्रदेश त्याचं उत्तर नाही आहे. आंध्र प्रदेश आज जो आहे ना तो आंध्र प्रदेश आहे आणि आंध्र राज्य जो आहे ना तो 1953चा आहे. आता मी हे जे बोललो ना ह्याच्यामुळे तुमचं पण कन्फ्युजन झालं असेल. ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी 2 मिनटं मॅप ओपन करतो. मॅपमध्ये तुम्हाला व्यवस्थित कळेल. आता तुम्ही चेक करा याच्यात, या मॅपमध्ये. हा मॅप जर तुम्ही नीट बघितला, पहिला 1947चा मॅप आहे. हा 1947चा मॅप आहे. याच्यामध्ये हा भगव्या कलरचा पार्ट जो आहे ना एवढा, हा मद्रास पार्ट आहे. कुठला पार्ट आहे? हा मद्रास पार्ट आहे. पूर्ण बघा, नीट चेक करा. मी अजून थोडीशी डिटेलमध्ये डायग्राम हे करतो. हा एवढा पार्ट जो आहे ना, हा एवढा पार्ट कुठला आहे? मद्रासचा पार्ट आहे. या मद्रास पार्टमधून काय केला? तेलुगू भाषिक प्रदेश वेगळा केला. तेलुगू भाषिक प्रदेश म्हणजेच कुठला प्रदेश? तर एवढा प्रदेश जो आहे हा भगव्या कलरमधला, हा प्रदेश काय करून टाकला? वेगळा केला. आणि या प्रदेशाला काय म्हटलं? आंध्र राज्य असं म्हटलं. काय म्हटलेलं इथं? आंध्र राज्य. आणि आंध्र राज्यामध्ये या हैदराबादचा समावेश होत नाहीये बघा. आंध्र राज्यामध्ये हैदराबादचा समावेश होत नाहीये. आता आंध्र राज्य म्हणजेच काय बघा. आता इथं 1950च्या मॅपमध्ये पण तुम्हाला दिसत असेल की इथं हा एवढा काय, इथं मद्रास आहे.
मद्रासमधनं यांनी काय केला, हा आंध्र राज्य सेपरेट केला, आंध्र राज्य सेपरेट केलेलं आहे इथं. आता आंध्र राज्याचा एक्झॅक्ट मॅप मी तुम्हाला दाखवतो. आंध्र राज्य हा मॅप चेक करा. आंध्र राज्याचा मॅप आहे हा. कधीचा आहे? 1953 ते 1956च्या दरम्यान आंध्र राज्य होतं. त्याच दरम्यान इथं हैदराबाद स्टेट पण दिसते आपल्याला बघा. इथं जर नीट बघितलं आपण, हैदराबाद स्टेटसुद्धा आपल्याला इथं दिसते, हैदराबाद स्टेट हा. आणि इथं खाली कोण आहे? हा तेलुगू भाषिकांचं आंध्र राज्य आहे, आंध्र राज्य. आणि आंध्र राज्याची राजधानी कुठली होती? तर कुर्नूल ही राजधानी होती बघा, कुर्नूल ही राजधानी. आंध्र राज्याची राजधानी कुठली आहे? कुर्नूल. आता आंध्र राज्य म्हटलं की तुम्हाला पॉईंट एवढाच आठवला पाहिजे की 1953 स्थापना आहे आणि 1956ला 1 नोव्हेंबर 1956ला जो कायदा लागू झाला ना, त्या कायद्यामध्ये त्याचं विभाजन होऊन परत काय झालेले, अजून आंध्र प्रदेश आला. म्हणजे 1956ला आंध्र राज्य गेलं आणि आंध्र प्रदेश आला. आता आंध्र प्रदेश आला म्हणजे नक्की काय फरक झाला तर बघा, 1956ला या हैदराबाद स्टेटचं पण काय करून टाकलं, विभाजन केलं. आणि इथला वरचा अजून जो भाग आहे ना, तेलंगणाचा आजचा पार्ट, हा पार्ट कशामध्ये ॲड केला? आंध्रामध्ये ॲड केला आणि त्याला नाव काय दिलं आता? आंध्र प्रदेश. म्हणजेच आता मी एकदम शॉर्टमध्ये क्रिस्टल क्लिअर करून टाकतो काय पॉईंट मला सांगायचं आहे. आंध्र राज्य म्हटलं की 1953 ते 56 तेलुगू भाषिकांचं राज्य, भाषेच्या आधारावरती गठीत होणारं पहिलं राज्य आंध्र राज्य, आंध्र प्रदेश नाही. आंध्र प्रदेश सगळीकडे लिहिलेलं असतं, चुकीचा पॉईंट येतो. आंध्र राज्य भाषेच्या आधारावरती गठीत झालेलं पहिलं राज्य आंध्र राज्य. आणि 1956ला ते पण त्याच्यामध्ये अजून पार्ट समावेश झाला, म्हणजे तेलंगणाचा पार्ट समावेश झाला. आणि नवीन राज्य कुठलं बनलं तर इथं आता 1956चा मॅप तुम्हाला इथं दिसत असेल. 1956ला जो 1 नोव्हेंबर 1956ला जो नवीन मॅप आला त्यानुसार आंध्र प्रदेशचा मॅप चेक करा. आता हा आंध्र प्रदेशचा मॅप आहे. आता याच्यामध्ये तेलंगणासुद्धा ॲड झाला. आता लास्ट फायनलमध्ये रिपीट सांगतो. आंध्र राज्य म्हटलं 53 ते 56 आणि 56ला काय आलं? आंध्र प्रदेश आला. आंध्र प्रदेश कधी आला? 1956ला, 1 नोव्हेंबर 1956ला. बरं, आता क्लिअर झाला असेल पॉईंट हा तुमचा. आता यासाठी उपोषण केलं होतं, हा पॉईंट एक महत्त्वाचा आहे. उपोषण केलं होतं. कुणी उपोषण केलं होतं तर पोट्टी श्रीरामुलू, काँग्रेसचे एक मोठे वरिष्ठ नेते होते, पोट्टी श्रीरामुलू यांनी उपोषण केलं होतं. किती दिवस उपोषण केलं तर 56 दिवस त्यांनी उपोषण केलं आणि त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. आणि यांचा मृत्यू झाला म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लगेच काय केली, आंध्र राज्याची लगेच घोषणा करून टाकली. आणि लगेच थोड्याच दिवसामध्ये आंध्र राज्य, थोड्या दिवसांमध्ये म्हणजेच कधी, ऑक्टोबर 1953ला आंध्र राज्य अस्तित्वात आलं. आता पॉईंट इथपर्यंत क्लिअर झाला असेल तुमचा. आता आंध्र प्रदेशपर्यंत आलो आपण. आता पुढचा पॉईंट 1956 पर्यंत आलो आपण. आता 1956च्या पुढचा पाठ बघायचा. आता 1956च्या पुढं कशी राज्य बनत गेली हा पॉईंट आपल्याला चेक करायचा आहे. आता मी एक माझ्या पुस्तकामध्ये जवळपास 2017-18च्या दरम्यान ही नोट्स बनवून ठेवली होती, एक शॉर्ट नोट्स. मी काय सगळे 3-4 पानं ती वाचत बसत नाही. मी एवढा पॉईंट वाचलं की मला पूर्ण रिकॉल होऊन जातो तो चॅप्टर. त्यामुळे मी इथं पण घेताना तेवढाच पाठ घेतलेला इथं. आता इथे एक एक पॉईंट चेक करा काय काय सांगितले. आता बघा, 1 नोव्हेंबर तारीख काय सांगितली आपण, 1 नोव्हेंबर 1956ला किती राज्य आली होती? 14 राज्य आली होती. किती? 14 राज्य. 1 नोव्हेंबर 1956ला किती राज्य अस्तित्वात आली? 14 राज्ये अस्तित्वात आली. आता त्या 14 राज्यांची परत पुढं कशी फोड होत गेली तो पॉईंट आपल्याला इथं बघायचा आहे. आता एक एक पॉईंट. पहिला, 15वं राज्य कुठलं आलं तर महाराष्ट्र म्हणा किंवा गुजरात म्हणा, दोन्ही म्हटलं तरी चालतं, काय प्रॉब्लेम नाही. महाराष्ट्र आणि गुजरात एकत्र होता, त्याची फोड केली आणि काय झालं त्या ठिकाणी, महाराष्ट्र सेपरेट झाला आणि गुजरात सेपरेट झाला. तरी पण तुम्हाला मॅप जर दाखवायचा असेल तर मॅप पण चेक करा. एकच मिनटं. आता इथं बघा, 1956चा महाराष्ट्र चेक करा तुम्ही कसं इथं. हां, याला आपण द्विभाषिक महाराष्ट्र असं म्हणतो, द्विभाषिक मुंबई राज्य असं म्हणतो बघा, द्विभाषिक बॉम्बे राज्य. आता याच्यातून काय झाला, महाराष्ट्रातून 1 मे 1960ला गुजरात सेपरेट केला आणि महाराष्ट्र सेपरेट केला. 1 मे 1960ला महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्य काय झाले त्या ठिकाणी सेपरेट झाले 1 मे 1960. बघा परत एकदा रिपीट करतो. 1 नोव्हेंबर 1956ला 14 राज्य होती. त्याच्यानंतर पहिलं राज्य कुठलं फुटलं म्हणजे सेपरेट झालं तर महाराष्ट्र आणि गुजरात यांची फोड झाली. त्याच्यानंतर पुढचं राज्य बघा, 16वं राज्य कुठलं आहे
तर 16वं राज्य 1 डिसेंबर 1963ला नागालँड अस्तित्वात आला. नागालँड कायदा कधी केला? 1962ला केला आणि तो लागू कधी झाला? 1 डिसेंबर 1963ला लागू झाला. पुढं नागालँड पॉईंट झाला. त्याच्यानंतर 17वं राज्य कुठलं आलं? तर 1966ला आलं हरियाणा. आता हरियाणाची पण स्थापना 1 नोव्हेंबर 1966 आहे आणि पंजाबची पण स्थापना 1 नोव्हेंबर 1966 आहे. म्हणजे तो पेप्सू आधी म्हणायचो आपण, त्या पेप्सूमधनं हरियाणा आणि पंजाब दोन्ही काही केले, सेपरेट झाले. पंजाब हरियाणा दोघांपैकी कुणाची पण स्थापना दिवस विचारतात आपल्याला 1966च लिहायचे त्या ठिकाणी. पंजाबची स्थापना 1966, हरियाणाची स्थापना 1966 दोन्ही झाली. आता लगेच त्याच्या पुढं 1971ला कुठलं राज्य आलं? हिमाचल प्रदेश आलं. हिमाचल प्रदेश 25 जानेवारी 1971ला कुठलं राज्य आलं? हिमाचल प्रदेश आलं. त्यासाठी कायदा कधी केला होता? 1970ला कायदा केला आणि 25 जानेवारी 1971ला ते हिमाचल प्रदेश अस्तित्वात आलं. पुढं आता 19, 20, 21 या तिघांची तारीख एकच आहे, पण गव्हर्नमेंट सरकारच्या सांगण्यानुसार म्हणजे केंद्र सरकारच्या सांगण्यानुसार त्यांचा सिक्वेन्स कसा आहे? मणिपूर, त्रिपुरा, मेघालय. 19वां कुठलं आहे? 19वां म्हटलं तर कुठलं? मणिपूर. 20वां म्हटलं तर कुठलं? त्रिपुरा. आणि 21वां म्हटलं तर कुठलं? मेघालय. तिघांचा स्थापना दिवस एकच आहे, 21 जानेवारी 1972चा आहे. तिघांची स्थापना दिवस कसा आहे? 1972चा आहे, 21 जानेवारी 1972. त्याच्यानंतर 1974ला सिक्कीमला आपण काय केलं? भारतामध्ये विलीन करून घेतलं. 1974ला सिक्कीम भारतात विलीन झाला, पण त्याला राज्याचा दर्जा तर नव्हता दिला सुरुवातीला. राज्याचा दर्जा कधी भेटला? ते 1975ला भेटला. मग सिक्कीम हे भारतातलं कितवं राज्य झालं असा प्रश्न एकदा विचारला होता, तर 22वं राज्य झालं. सिक्कीम भारतातलं कितवं राज्य झालं? 22वं. त्याच्यासाठी घटना दुरुस्त्या पण झालेल्या आहेत, पण तो घटनात्मक पार्ट आहे, तो आपण घटनात्मक ज्यावेळेस पॉईंट मी घेईल लगेच 10 मिनिटात पुढे त्याच्यामध्ये पॉईंट बघूया. आता पुढं सिक्कीम झालं 1975ला. त्याच्यानंतर आता 87चा पॉईंट बघा कसा लक्षात ठेवायचा आहे. मी सुरुवातीला लक्षात ठेवला होता तोच पॉईंट मला अजून सुद्धा रिकॉल होतो. 1987ला माझी अरुणा गोव्याला गेली, असं मी लक्षात ठेवलं एक वाक्य. माझी अरुणा गोव्याला गेली. याच्यातून मला काय कळते? माझी म्हणजेच काय? मिझोराम. अरुणा म्हणजेच काय? अरुणाचल प्रदेश. गोवा म्हणजेच काय? गोवा. माझी अरुणा गोव्याला गेली. सिक्वेन्स पण तुम्हाला भेटला. साल लक्षात ठेवायचे फक्त 87. आता डेट पण लक्षात बघा. आता इथं काय काय सांगितलं डेटमध्ये जर बघितलं, अरुणाचल प्रदेश, मिझोरामला काय? 20 फेब्रुवारी 1987. अरुणाचल प्रदेशला पण किती? 20 फेब्रुवारी 1987च आहे. त्याच्यानंतर गोव्याची किती आहे? 30 मे 1987. गोव्याची तारीख वेगळी, 30 मे 1987. आता अजून पुढं जर गेलो आपण, बरं तुम्हाला हे लेंदी वाटत असेल, पण याच्यावरती प्रश्न विचारतात. या सिक्वेन्सवरती याच्या आधी प्रश्न विचारलेले आहेत, तुम्ही प्रश्न चेक करा. पुढं 2000 साली 3 राज्य अस्तित्वात आली, त्याची तारीख पण एकदा विचारलेली आहे आणि एकदा सिक्वेन्स, 2 वेळा सिक्वेन्स विचारला आणि एकदा तारीख पण विचारलेली. तर 1 नोव्हेंबर 2000 साली छत्तीसगड आलं, 9 नोव्हेंबर 2000 साली उत्तराखंड आलं, 15 नोव्हेंबर 2000 साली झारखंड आलं. हे 3 राज्य या सिक्वेन्सने लक्षात ठेवा. आता यासाठी मी लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवलं बघा. मॅपमध्ये जर बघितलं ना, तर मॅपमध्ये आपल्याला छत्तीसगड जर इथं असेल तर लगेच आपण त्याच्याबरोबर सरळ वरती जर गेलो तर उत्तराखंड इथं आहे आणि झारखंड इथं आहे. म्हणून मी हे असा ए लक्षात ठेवला आहे. इथं एवरनं म्हणजे मॅपवरनं मी सांगतोय तुम्हाला. तुमचा मॅप जर पाठ असेल तर तुम्हाला हा पॉईंट कळला असेल. मी तुम्हाला मॅपवरती पण दाखवतो परत एकदा. त्याच्यानंतर 2 जून 2014ला आंध्र प्रदेशमधून तेलंगणा सेपरेट केला. कधी? 2 जून ही तारीख एकदा विचारलेली. आता याच्या पुढचा पार्ट करंटचा पार्ट आला. करंटचा पार्ट म्हणजेच काय? चालू घडामोडीचा पार्ट आला, जे आत्ता 2019-20च्या दरम्यान घडलेलं आहे. कंबाईनला येत्या प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता जम्मू काश्मीर जे राज्य होतं, जम्मू काश्मीर राज्याचं काय केलेलं इथं? विभाजन करून टाकलं. जम्मू काश्मीर राज्याचं विभाजन केलं आणि विभाजन करून काय केलं त्यांनी की जम्मू काश्मीर पूर्ण राज्य होतं, त्या राज्याचं जम्मू काश्मीर हा एक केंद्रशासित प्रदेश बनवला. जम्मू काश्मीर आणि लडाख हा एक केंद्रशासित प्रदेश बनवला. आता याच्या पुढचा अजून एक प्रश्न सांगतो, पॉईंट सांगतो. लडाखमध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर 2च जिल्हे आहेत. आणि जम्मू काश्मीरमध्ये किती जिल्हे आहेत? तर 22 जिल्हे आहेत. आता हा जिल्ह्याचा पॉईंट का सांगितला मी? कारण की तेलंगणा ज्यावेळेस सेपरेट झाला ना, त्यावेळेस 2014ला तेलंगणात किती जिल्हे आहेत असा प्रश्न विचारला होता. त्यामुळे इथं पण प्रश्न बनू शकतो. लडाखमध्ये किती जिल्हे आहेत? तर 2च जिल्हे आहेत. बहुतेक लेह
आणि कारगिल हे 2 जिल्हे आहेत. बरोबर, बहुतेक नाही 100% बरोबर. लेह आणि कारगिल हे 2 जिल्हे लडाखमध्ये मोडतात आणि जम्मू काश्मीरमध्ये टोटल 22 जिल्हे मोडतात बघा. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो सगळेजण निग्लेक्ट करतात, हे जे जम्मू काश्मीरचं विभाजन होतं हे कधी अस्तित्वात आलं, तर 31 ऑक्टोबर 2019ला अस्तित्वात आलं. 31 ऑक्टोबर 2019ला हे विभाजन अस्तित्वात आलेलं आहे. 31 ऑक्टोबर 2019. आता जम्मू काश्मीरचा पॉईंट झाला. आता जम्मू काश्मीरचं विभाजन ज्यावेळेस झालं त्याच वेळेस हा जो राज्यांच्या नंबरिंगचा सिक्वेन्स जो होता ना तो नष्ट झाला बघा. का नष्ट झाला? कारण की एक राज्यच कमी झालं ना, त्यामुळं 22वावं कुठलं, 23वावं कुठलं, 24वावं कुठलं असा प्रश्न आपल्याला विचारणार नाही आता. म्हणजे मला असं वाटतं आणि तसंच होईल बघा. प्रश्न विचारला तर सिक्वेन्समध्ये प्रश्न विचारतील की राज्यांच्या निर्मितीचा सिक्वेन्स लावा, क्रम लावा, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण आधी विचारायचे 22वावं राज्य कुठलं, सिक्कीम, प्रश्न विचारून झालाय. 25वावं राज्य कुठलं, गोवा, प्रश्न विचारून झालेला आहे. पण आता मला नाही वाटत की विचारतील, कारण की एक राज्यच कमी झालेलं आहे, त्यामुळे हे सिक्वेन्स पण फॉलो होणार नाही. त्यामुळं अजून एक चालू घडामोडीचा पॉईंट आहे इथं बघा. भारतामध्ये 2 केंद्रशासित प्रदेश होते. ते 2 केंद्रशासित प्रदेश म्हणजे टोटल 7 होते. 7 नंतर ते 2 ॲड झाले, जम्मू काश्मीर आणि लडाख. टोटल किती झाले? 9 केंद्रशासित प्रदेश झाले. किती झाले? 9. आता या 9 मधले 2 केंद्रशासित प्रदेश मी तुम्हाला सांगतो इथं. 2 कुठले कुठले बघा. इथं हा दीव दमन आहे. गुजरातच्या बाउंड्रीवरती इथं जर बघितलं आपण हा दीव आहे. जो लाल डॉट दिसतोय बारका हा काय आहे? दीव आहे. आणि महाराष्ट्राच्या उत्तरच्या साईडला, महाराष्ट्राच्या सीमेवर नाही हा, महाराष्ट्र तो गुजरातच्या सीमेवरती, पूर्ण गुजरातला बाउंड्री लागते, महाराष्ट्राला बाउंड्री लागत नाही. दमन जो आहे हा आतला लाल डॉट हा दमन आहे. दमनची बाउंड्री महाराष्ट्राला लागत नाही. ह्याची बाउंड्री पूर्णपणे कोणाला लागते? गुजरातला लागते. दीव दमन हा एक केंद्रशासित प्रदेश होता. त्याची राजधानी काय होती? दमन. म्हणजे ही राजधानी होती दमन, ही त्याची राजधानी होती. आणि अजून एक केंद्रशासित प्रदेश जो बी कुठला की दादरा नगर हवेली. म्हणजे इथं जर बघितलं आपण हा दादरा दिसतोय, सॉरी नगर हवेली आहे. हा जो खाली दिसतोय हा नगर हवेली आहे. आणि हा वरच्या साईडला जो बारीक दिसतोय हा दादरा आहे. बरं, इथं अजून एक प्रश्न बनू शकतो, दादरा नगर हवेलीला त्या ठिकाणी अरबी समुद्र लागलेला आहे का? म्हणजे समुद्र किनारपट्टी आहे का? तर नाही आहे. समुद्र किनारपट्टी लाभलेली नाही आहे. समुद्र किनारपट्टी दोन्हीला लागलेली नाही. दादराला पण लागलेली नाही आहे आणि नगर हवेलीला पण लागलेली नाही आहे. तर इथं जर बाउंड्री चेक केली आपण महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरती, इथं बघा इथं महाराष्ट्र लिहिलेलं आहे. महाराष्ट्राची ही बाउंड्री आहे. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरती नगर हवेलीची बाउंड्री लागते. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरती काय लागते? नगर हवेलीची बाउंड्री लागते. आणि गुजरातची दक्षिण बाउंड्री जी आहे ना, तर दक्षिण बाउंड्रीवरती इथं कोण आहे? दक्षिण बाउंड्री इथं लागते. म्हणजे दादरा नगर हवेलीला 2 राज्यांच्या सीमा लागतात. कुणाकुणाच्या? महाराष्ट्राची आणि गुजरातची. म्हणजे या मॅपमध्ये जर दाखवायचं झालं ना मला तुम्हाला, इथं दादरा नगर हवेली ॲक्च्युली कुठे आहे, तर इथं तुम्हाला दिसत असेल बघा, हा पॉईंट इथं, हा दादरा नगर हवेली. इथं हा कसा वाचलेला आहे बघा. तिथं इथं महाराष्ट्र आहे खाली आणि इथं वरती कोण आहे? गुजराती. वरती वरच्या साईडला कोण आहे? इथं गुजराती. आता दादरा नगर हवेली भूवेष्टित आहे, त्याला समुद्र किनारपट्टी लाभलेली नाहीये. पण दीव दमनला, दीवला पण दमनला पण दोन्हीला समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. त्याच्यामध्ये अजून एक पॉईंट, दीव दमनला महाराष्ट्राची सीमा लाभलेली आहे का? तर नाही लाभलेली, फक्त गुजरातची सीमा आहे. आणि दादरा नगर हवेलीला लाभलेली आहे का? तर लाभलेली, महाराष्ट्राची सीमा लाभलेली आहे. आता हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश जे आहेत ना, ते 26 जानेवारी 2020 रोजी काय करून टाकलेले आहेत? मर्ज करून टाकले. दोन्ही केंद्रशासित प्रदेश काय केले? मर्ज केले. आता इथं काय म्हणणार आपण? दादरा नगर हवेली दीव दमन केंद्रशासित प्रदेश असं म्हणणार आपण. दोघांचं नाव एकत्र घेणार आणि या दोघांची राजधानी एकत्र केली आणि ती एकत्र राजधानी काय बनवली त्यांनी? तर दमन ही त्यांनी राजधानी बनवली, दमन. आता इथं तुम्ही चेक करा, दादरा नगर हवेलीची राजधानी कुठली आहे? सॉरी, दीव दमनची राजधानी कुठली आहे? दमन आहे. आणि दादरा नगर हवेलीची राजधानी कुठली आहे? सिल्वास आहे. दोघांची राजधानी वेगवेगळी होती. आता या दोघांची राजधानी एकच असणार आहे. ती कुठली असणार आहे? दमन ही त्याची राजधानी असणार आहे बघा. कुठली राजधानी असणार आहे? दमन. आता हे म्हणजे कन्व्हर्जन, हे जे काय मर्ज झालं, मर्ज झाल्याच्या नंतर म्हणजे 26 जानेवारी 2020 नंतर आज भारतामध्ये किती राज्य आहेत? तर 28 राज्य आहेत. केंद्रशासित प्रदेश किती आहेत? तर 8 केंद्रशासित प्रदेश आहेत.
पण मी इथं डेट मुद्दाम सांगतोय, डेट मुलं निग्लेक्ट करतात. या दोन्ही डेट विचारल्या जाऊ शकतात, दोन्ही डेट लक्षात ठेवा. काय जम्मू काश्मीरचं काय आहे? जम्मू काश्मीर विभाजनाची तारीख काय? 31 ऑक्टोबर 2019ची. 31 ऑक्टोबर का ठरवली? कारण की सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असती बघा त्या दिवशी. सरदार वल्लभभाई पटेल यांची काय जयंती असते 31 ऑक्टोबरला. आणि 26 जानेवारी 2020ला काय केलेले? दादर नगर हवेली आणि दीव दमण हे दोन्ही काय करून टाकलेले आहेत? मर्ज करून टाकलेले आहेत बघा. बरं, आता इथं पॉईंट क्लिअर झाला असेल. आता नावात बदल, तो पॉईंट मी सर्वात शेवटी घेतो आणि काही पुढं प्रश्न घेतलेले आहेत. बरं, आता आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊयात. पुढचा म्हणजेच काय घटनात्मक बाजू जी आहे ना, त्या घटनात्मक बाजूकडे जाऊयात.